आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। उद्या आहे चैत्र महिन्यातली संकष्टी चतुर्थी। मराठी नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होत असते आणि चैत्र महिन्यातली ही संकष्टी चतुर्थी आहे। त्यामुळे बघा आपल्या नववर्षातली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे। त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या आयुष्यामधली जे काही अडचणी संकट आहेत ती सगळी दूर व्हावीत, घरातली नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी आणि आपल्यावर गणपती बाप्पांची अखंड कृपा राहावी यासाठी सगळ्यांनी उद्या हा उपाय करायचा आहे। आपल्याला कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे। कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, संकष्टी चतुर्थी दिवशी जो कोणी व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची आराधना करतो त्याच्या आयुष्यातली सगळी दुःख, दारिद्र्य, दैन्य, त्याचबरोबर ज्या काही अडचणी, विघ्न, समस्या आहेत गणपती बाप्पा सगळे दूर करतात। या दिवशी गणेश तत्व खूप जास्त पटीने जागृत असतं। त्यामुळे बघा, संकष्टी चतुर्थीचा दिवस अत्यंत खास मानला गेलेला आहे। या दिवशी मनोभावे केलेले उपाय निश्चितच आपल्याला शुभफळ देणारे असतात। त्यामुळे या दिवशी अवश्य सर्वांनी हा उपाय करायचा आहे। श्री गणेश हे बुद्धीचे देवता आहेत, यशाचे देवता आहेत, सुख समृद्धी भरभराटीचे देवता आहेत। त्यामुळे जो कोणी संकष्टी चतुर्थीचे व्रत मनोभावे करतो त्याला सर्व सुखाची प्राप्ती करून देणारे हे व्रत आहे। त्याचबरोबर बघा, घरामध्ये अनेक वेळा खूप वाद विवाद, भांडणं असतात किंवा एकमेकांशी सरळ कोणी बोलत नाही। काहीही बोललं तरी त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होतं। नवरा बायकोमध्ये पटत नाही, सामंजस्य नाही किंवा मुलं आई वडिलांना उलटसुलट उत्तर देतात, बोलतात, मुलं व्यसनाधीन होतात किंवा अभ्यास करत नाहीत, नोकरी करत नाहीत, नोकरी लागत असून पण काही जण ती नोकरी करत नाहीत किंवा काहींना खूप कष्ट करून देखील नोकरी लागत नाही, मुलांची पूर्णपणे प्रगती थांबते, सततचं आजारपण असतं घरामध्ये, एक मुलं आजारी पडलं की दुसरं पडतं किंवा घरातले सदस्य सतत काही ना काही कारणाने आजारी असतात किंवा घरामध्ये भांडणं असतात, काहीतरी दोष असतात, वास्तुदोष असतात, पितृदोष असतात। त्यामुळे बघा, संकष्टी चतुर्थी दिवशी हे सगळे दोष जे आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे। जर तुम्ही कापूरसोबत ही वस्तू संकष्टी चतुर्थी दिवशी जाळली तर घरामधले सगळे दोष जे आहेत, जसं की वास्तुदोष असतील, जे काही पितृदोष असतील, म्हणजे आपल्याकडून पितरांची जी काही सेवा करायची राहून जाते किंवा आपल्या वास्तूमध्ये काही दोष असतील तर ते सगळे दूर होतात। त्यामुळे संकष्टी चतुर्थीचा दिवस अत्यंत पवित्र आहे। या दिवशी तुम्ही अवश्य कापूरसोबत ही वस्तू जाळा। बघा, जी काही अडकलेली कामं आहेत ती पण आपली मार्गी लागतात। कारण या दिवशी जे गणेश तत्व असतं ते खूप जास्त पटीने जागृत असतं। इतर दिवसांपेक्षा हे गणेश तत्व जे आहे संकष्टी चतुर्थीला खूप जागृत असतं आणि आपण एक छोटासा उपाय केला हा तर आपल्या घरातली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा या उपायाने दूर होते। भांडणं असतील, वादविवाद असतील तर ते देखील दूर होतात। किंवा बघा, अनेक प्रॉब्लेम असतात, जसं की पैशांचे प्रॉब्लेम असतात, कर्ज असतं किंवा आपण एखाद्याला पैसे दिलेले असतात ते आपल्याला परत मिळत नाही, तर अशा अडचणींसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। पण सर्वांनी हा उपाय उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी करायचा आहे। तर तो कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते। त्यासाठी एक मातीचं भांडं तुम्ही घ्या। लक्षात घ्या, जेव्हा आपण अशा प्रकारचे उपाय करतो तेव्हा शक्यतो मातीचं भांडं घ्या किंवा मग पणती जी असते ती घ्या। मातीची जेव्हा भांडी आपण उपाय करण्यासाठी वापरतो तेव्हा त्याची सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये उतरत असते, पसरत असते आणि हा उपाय जास्त प्रभावी ठरतो। त्यामुळे शक्यतो मातीचं भांडं किंवा पणती घ्या। आता या भांड्यामध्ये आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे। जर अखंड तुम्हाला अशी खोबऱ्याची वाटी घेणं शक्य असेल तर खोबऱ्याची वाटी घ्या, शक्य नाही आहे तर थोडासा खोबऱ्याचा तुकडा घ्या। आता त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर तुम्हाला 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। तुम्ही कुठलाही कापूर वापरात चालेल, पण 4 कापराच्या वड्या त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर ठेवायच्या आहेत। एका मातीच्या प्लेटमध्ये हे घ्यायचे किंवा पणती घ्या, त्यामध्ये ठेवा। नाहीच आहे तुमच्याकडे मातीची प्लेट
तर तुम्ही घरातली स्टीलची डिश वापरू शकता किंवा तुम्ही तांब्याचं पण एखादं भांडं वापरू शकता. आता बघा अशा पद्धतीने 4 कापराच्या वड्या आपण त्या सुक्या खोबऱ्यावरती ठेवलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर थोडीशी पिवळी मोहरी त्यावरती ठेवायची आहे. त्यानंतर 4 लवंगा घ्यायच्या आहेत. चांगल्या फुलाच्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत, हे लक्षात घ्या. जर आपण या उपायांसाठी काहीतरी तुटलेलं किंवा किडलेलं असं सामान घेतलं तर बघा त्याची फलप्राप्ती पण आपल्याला पूर्णपणे मिळत नाही. त्यामुळे नेहमी चांगलंच साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. या ठिकाणी पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर थोडीशी काळी मोहरी जी असते तर ती तुम्ही वापरू शकता. आता हे सगळं साहित्य आपल्याला त्या खोबऱ्याच्या वडीवर ठेवायचं आहे किंवा जी वाटी घेतलेली आहे खोबऱ्याची त्यावर ठेवायचं आहे. आता आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे. देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. देवांकडे तोंड आलं पाहिजे आणि हे पेटवल्यानंतर ओम श्रीं विघ्नेश्वराय नमः, ओम श्रीं विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला होईल तेवढा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरभर या साहित्याचा धूर जो आहे तो पसरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, आपल्या मुख्य दरवाजापाशी जायचं आहे. तिथे पण हा जो धूर आहे तो पसरवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही देवघरासमोर हे जे साहित्य आहे ते ठेवायचं आहे. उपाय करताना देवघरातला दिवा प्रज्वलित असावा याची काळजी घ्या. वातावरण आधी आपल्याला प्रसन्न करायचं आहे धूपदीप लावून आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला उपाय करायचा आहे. बघा हा उपाय आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर तुम्ही 10 वाजेपर्यंत 10:30-11 वाजेपर्यंत रात्री केला तरी चालेल, पण अवश्य हा उपाय करा. या उपायाने घरातील खूप जास्त नकारात्मक ऊर्जा जी असते ती दूर होते. घरातले अनेक वादविवाद भांडणे जे आहेत ती दूर होतात. जी हट्टी तापट मुलं आहेत त्यांच्या स्वभावात पण बदल घडून येतो किंवा जी काही हट्टी तापट माणसं आहेत सदस्य आहेत घरातले त्यांच्या स्वभावामध्ये बदल घडून येतो. ज्या काही अडचणी आहेत आपल्या त्या देखील दूर होतात. त्यापासून आपली सुटका होते. हा उपाय सगळ्यांनी करा. हे जे खोबरं आहे किंवा जे जळलेलं जे कापरामध्ये जळलेलं हे जे साहित्य आहे ते पुन्हा वापरू नका. जेवढं जळालेलं आहे तेवढं साहित्य जळू द्या. बाकीचं तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. पुन्हा ते खोबरं किंवा साहित्य आपल्याला घरात वापरायचं नाही, कारण त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती खेचून घेतलेली असते त्यामध्ये. त्यामुळे आपल्याला ते पुन्हा वापरायचं नाही. अजून एक दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते. नवरा बायकोचं नातं चांगलं राहावं, त्याचबरोबर एकमेकांमध्ये सामंजस्य असावं. काही वादविवाद असतील, भांडणं असतील तर ती दूर व्हावीत किंवा भविष्यकाळामध्ये कुठल्याच प्रकारचे वादविवाद आपल्यामध्ये होऊ नये. तर संकष्टी चतुर्थी दिवशी काय करायचं आहे, जे कापूर आहे तर कापूर घ्यायचा, 2 लवंगा घ्यायच्या, चांगल्या लवंगा घ्यायच्या आणि याचा धूर करायचा आहे. कापूर आणि लवंगा पेटू लागल्या की त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि याचा धूर संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. विशेष करून तुमच्या बेडरूममध्ये हा धूर जो आहे तो जास्त पसरवायचा आहे. यामुळे काय होतं, नवरा बायकोच्या नात्यामध्ये सामंजस्य येतं. जर काही वादविवाद भांडणं असतील, एकमेकांमध्ये पटत नसेल तर ते सगळे अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि हळूहळू बघा नवरा बायकोंमधले वाद जे आहेत ते दूर होताना आपल्याला दिसतात. त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही संकष्टी चतुर्थी दिवशी अवश्य करू शकता. हा पण उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता. तर अशा पद्धतीने दोनही उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. संकष्टी चतुर्थीला अवश्य तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे उपाय करता येतील.